झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी स्वप्नील सूर्यवंशी। झूम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर। टीव्ही चालू असताना अचानक झाला ब्लास्ट आणि थोडक्यात बचावला मुलगा आणि आई। कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये फुलांच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी। जळगावमध्ये नाल्याचं पाणी रस्त्यावर आल्यानं शेतकऱ्यांना प्रवास करणं झालं कठीण। बुलढाण्यात अवैधरित्या दारूचे बॉक्स पोहोचवणाऱ्याचे दारूचे बॉक्स फोडून जाळले। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा वर्धापन दिन जल्लोषात। आता पाहुयात सविस्तर बातम्या। मुंबई कांदिवली पूर्व पोईसर आणि भाजीवाडी चाळीमध्ये रात्री 8च्या सुमारास टीव्ही चालू असताना अचानक LCD मध्ये ब्लास्ट झाला आणि शेजाऱ्यांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झालं होतं। या घटनेमध्ये थोडक्यात आई आणि तिचा लहान मुलगा बचावले आहेत। अचानक लागलेल्या ब्लास्ट नंतर घरामध्ये सर्वत्र आग लागली। घरच्यांचं म्हणणं आहे की टीव्ही सॅमसंग कंपनीचा असून अचानक आग लागली आहे। या आगीमध्ये घरचे कपडे, अंथरूण, पडदे यासोबत काही वस्तूंना आग लागली। घटनेची माहिती समजताच घटनास्थळी पोहोचून घटनेचा आढावा घेतला आहे। तो इलेक्ट्रिकल फायर्स जो होते हैं वो नॉर्मली शॉर्ट सर्किट की वजह से होते हैं। ये केस में भी शॉर्ट सर्किट ही हुआ है। हमारे सारे जो इलेक्ट्रिकल अप्लायंसेस हम लोग यूज़ करते हैं, रेफ्रिजरेटर, एयर कंडीशनर्स, माइक्रोवेव ओवन, वॉशिंग मशीन्स, टेलीविजन सेट्स, ये सारे इलेक्ट्रिकल अप्लायंसेज है और इसमें कुछ टेक्निकल डिफिकल्टी आने की वजह से, टेक्निकल प्रॉब्लम आने की वजह से शॉर्ट सर्किट हो सकता है। जो टेलीविजन सेट होता है इसमें SMPS होता है, यानी स्विच मोड पावर सप्लाई, और स्विच मोड पावर सप्लाई के अंदर कैपेसिटर्स होते हैं। तो ये कैपेसिटर्स अगर प्रीमेच्योरली फेल हो जाते हैं या ज़्यादा हीट हो जाते हैं या कुछ पानी गिरने की वजह से भी शॉर्ट सर्किट्स होते हैं, तो ऐसी कंडीशन जब आती है तो ये कैपेसिटर्स नॉर्मली हीट होकर ब्लास्ट होते हैं। तो जो ब्लास्ट हुआ है वो ये कैपेसिटर के वजह से हुआ है। ऑफ कोर्स इसमें फ्यूज प्रोटेक्शंस होते हैं और हर एक घर को ऐसे फायर्स अगर अवॉइड करने हैं तो हमेशा MCB यूज़ करना चाहिए। काफ़ी सारे लोग कॉस्ट बचाने के लिए MCB और ELCB ये नहीं लगाते। MCB यानी मिनिएचर सर्किट ब्रेकर और ELCB मतलब अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर। ये दो चीज़ें हर घर के लिए मैंडेटरी है। ये अगर हम यूज़ करते हैं तो ऐसे फायर्स या शॉर्ट सर्किट्स जब हो जाते हैं तो MCB जो होता है वो ऐसे शॉर्ट सर्किट्स में ट्रिप हो जाता है, यानी पूरा इलेक्ट्रिकल जो सप्लाई है वो उस अप्लायंस के साथ डिस्कनेक्ट कर देता है, यानी कोई भी करंट उसमें फ्लो नहीं होती है। जो आपके घर में आने वाला पावर होता है वो पूरी तरह से MCB काट देता है। तो MCB ये हर एक घर में, ऑफिस में, कोई भी कमर्शियल एस्टेब्लिशमेंट हो, इंडस्ट्रियल एस्टेब्लिशमेंट हो, इसमें MCB कंपलसरी है। ELCB भी कंपलसरी है, क्योंकि अगर आपको कुछ आप आयरन ऑपरेट कर रहे हो या वॉशिंग मशीन ऑपरेट कर रहे हो, माइक्रोवेव ओवन ऑपरेट कर रहे हो, तो उसमें अगर लीकेज करंट आ जाता है कभी कभी, जिससे हमें शॉक लगता है, तो ऐसे कंडीशन में वो ELCB सारे घर की जो लाइट है वो ट्रिप कर देता है जब तक वो फॉल्ट सॉल्व नहीं होता है। तो ये MCB और ELCB अगर यूज़ होता था तो शायद ये फायर्स जो है वो अवॉइड होती थी। तो हमेशा याद रखिए, आपको हमेशा आपके घर में MCB और ELCB, जो मैंने फुल फॉर्म बताया है, मिनिएचर सर्किट ब्रेकर यानी MCB, और अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर यानी ELCB, ये दोनों जो है ये आपके घर के एंट्रेंस पर, जहाँ से पावर आपके घर में आती है, वहाँ पर कंपलसरी लगने चाहिए। क्योंकि ऐसे अगर शॉर्ट सर्किट्स होते हैं या अर्थ लीकेज होकर अगर शॉक लगने की संभावना है, किसी की मौत भी हो सकती है। तो ऐसे कंडीशंस में ये दोनों चीज़ हमें सुरक्षित रखते हैं, हमें प्रोटेक्शन देते हैं। तो हमेशा ELCB और MCB का यूज़ कीजिए। थैंक यू। कल्याण पश्चिमेकडील एपीएमसी मार्केटमध्ये फूल खरेदीसाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती। 7 ऑक्टोबर नंतर सुरू झालेली मंदिरं आणि उद्या असलेला दसरा या सणाच्या पार्श्वभूमीवर फूल मार्केट हे ग्राहकांनी अक्षरशः गजबजून गेलं होतं। सोशल डिस्टन्सिंग सोडाच, पण बहुतांश नागरिकांना मास्कचा देखील विसर पडला होता। या ठिकाणी कोरोना नियमांची पायमल्ली झाल्याचं दिसूनही आलं।
नागरिकांनी एकच गर्दी केल्यानं APMC मार्केटच्या आजूबाजूच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. कल्याण पूर्वेतील नेतिवली नाका ते कल्याण पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे मात्र प्रचंड हालही झाले. ही वाहतूक कोंडी फोडताना वाहतूक पोलिसांची मात्र पुरती दमछाक झाल्याचं दिसून आलं. त्यांनी काय भाव आहे? नाही आता तरी प्रत्यक्षात म्हणजे जो भाव आहे फुलाला तो गेल्या वर्षीपेक्षा ठीक आहे आणि इथे आता 2 वर्षापेक्षा आत्ताचं जे मार्केट आहे जरा व्यवस्थित चाललेलं आहे आणि जे लसीकरण आहे हा पूर्णपणे 70% तर पूर्ण झालेले आहे गव्हर्नमेंटच्या हिशोबात, राज्य सरकारच्या हिशोबात. यावेळेस दसऱ्यामुळं मार्केटमध्ये थोडीफार गर्दी दिसते का? हां थोडीफार आहेच ना आणि प्रत्येकाने जे मास्क आहेत प्रत्येकाने लावून येणं गरजेचं आहे. तर आतापर्यंत थोडाफार तरी तो कोरोनाचा जो हे आहे अभाव आहे तो अजून आहेच, असं पूर्णपणे गेलेला नाही. भुसावळ तालुक्यातील वरणगाव नॅशनल हायवे क्रमांक 6 लगत लवकी नाला आहे. या नाल्यामध्ये पावसाचं पाणी साचल्यानं ते रस्त्यावरती आलंय. त्यामुळे नाल्याच्या पलीकडील बाजूस 50 शेतकऱ्यांची शेती आहे. शेतामध्ये जायला शेतकऱ्यांना रस्त्यावर पाणी आल्यानं जीवघेणा प्रवास करावा लागतोय. पाटबंधारे विभागानं पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना या ठिकाणी राबवली आहे. परंतु रस्त्याच्या दोन्ही बाजूने कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बांधल्यानं रस्त्यावर पावसाचं पाणी साठलंय. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागतोय. नाल्याच्या पलीकडील बाजूला 50 शेतकऱ्यांची शेती आहे. या शेतामध्ये जायला हा एकच प्रवासी रस्ता असल्यानं दररोज याच पाण्यामधून शेतकऱ्यांना प्रवास करावा लागतोय. शेतामध्ये उगवून आलेली कपाशी वेचण्यासाठी देखील मजुरांना देखील याच पाण्यातून जावं लागत असल्यानं ते नकार देत आहेत. त्यामुळे वेळीच याकडे प्रशासनानं लक्ष घालून पाण्याचा मार्ग काढून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते आहे. धनगर. नाव काय दादा तुमचं? अनिल पुंडलिक धनगर. बोला. आमच्या या वळव्याच्या बाजूला शेती आहे, तिकडे 50 जणांची शेती आहे आणि इथे इथलं पाणी आहे की तिकडे कोणाला काय म्हणजे जावा असं वाटत नाही. कारण 2 महिन्यापासून असा त्रास आहे आणि आता कपाशी अशी फुटली आहे तर कपाशी कशी यायची काय यायची ते मजूर कोणी म्हणजे कामाला सुद्धा येत नाही. कारण कंबरबरोबर पाणी येऊन जाते. आता कोण कसं येईन आमच्या शेतामध्ये ते समजत नाही आम्हाला. बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील इसरूळ येथे देशी दारूचे बॉक्स पोहोचवणाऱ्या दारू विक्रेत्याला गावच्या स्मशानभूमीजवळच अडवून इसरूळ येथील सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य संतोष भुतेकर यांनी चांगलाच चोप दिलाय. एवढंच नव्हे तर दारूचे बॉक्स फोडून जाळून टाकून पुन्हा एकदा गावाकडे दारू घेऊन आलास तर याद राख असा त्याला दमही भरलाय. सदरील घटनेचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक गावांमधून सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य संतोष भुतेकर यांना महिलांचे अभिनंदनाचे फोन येत आहेत. इसरोळ गावामध्ये 4 अवैध दारूची विक्री करणारी दुकानं आहेत. 4ही दुकानदारांच्या अनेक वेळा तक्रारी केल्या. वारंवार त्यांच्याशी भांडणंही होतात. मात्र प्रशासन त्या दारू दुकानदारांवर आणि विक्रेत्यांवर कडक कारवाई करत नाही. अनेक वेळा गावात घरपोच दारू पाठवणारे देऊळगाव राजा येथील दारू विक्रेत्यांची माणसं पकडून ग्रामपंचायतीमध्ये कोंडूनही ठेवली. समज दिली तरीही ते ऐकतच नाहीत आणि दारूचे बॉक्स पोहोचवणं थांबवत नाहीत. म्हणून आता आम्ही हा मार्ग अवलंबलाय असं संतोष भुतेकर यांनी यावेळी सांगितलं. 9 ऑक्टोबरच्या दिवशी या गावामध्ये येणाऱ्या बाहेरून पार्सल आणणाऱ्या देशी दारूच्या वाल्याला त्या ठिकाणी पकडून आम्ही चोप दिला. त्याचे बॉक्स त्या ठिकाणी फोडून टाकले. ही बातमी खऱ्या अर्थानं जिल्हाभर आणि महाराष्ट्रभर त्या ठिकाणी व्हायरल झाली. प्रत्येक जणाच्या मनावर त्या ठिकाणी परिणाम झाला. परंतु अजूनही पोलीस प्रशासनाच्या मनावर कुठलाही परिणाम झालेला दिसत नाही. कारण त्यांनी जे या पार्सल दारू अवैध दारू आणणाऱ्या विरुद्ध आणि गावामध्ये परिसरामध्ये अवैधरित्या दारू विकणाऱ्या विरुद्ध जी कडक कारवाई त्या ठिकाणी करायला पाहिजे होती, जे पाऊल उचलायला पाहिजे होतं, ते पाऊल अपेक्षेप्रमाणे त्या ठिकाणी पोलीस प्रशासनानं उचललेलं नाही. नेमकं पोलीस प्रशासन कशाचा अंत पाहतं? या ठिकाणी घरं जळतायत. अनेक तरुण मुलं त्या ठिकाणी व्यसनाधीन होत आहेत. महिलांना भयानक त्या ठिकाणी त्रास आहेत आणि यातून आत्महत्यासारखे प्रकार त्या ठिकाणी घडत आहेत. आणि या सगळ्या गोष्टीला जर आळा बसवायचा असेल तर या ठिकाणची अवैध देशी दारू त्या ठिकाणी बंद झाली पाहिजे. किराणा दुकान सारखी मिळणारी ही दारू या खेड्यापाड्यातली बंद झाली पाहिजे. एका गावाचा हा विषय नाही, संपूर्ण पंचक्रोशीचा विषय. यावर पोलीस प्रशासन का कठोर पाऊल उचलत नाही? त्यांनी उचललं पाहिजे. आणि जर जनतेचा अंत पोलीस प्रशासन पाहत असेल तर आम्हाला येणाऱ्या काळामध्ये सर्व तरुणांना एकत्र येऊन नारी शक्तीला सोबत घेऊन गावामध्ये त्या ठिकाणी ग्रामसभा घेऊन आम्ही कुठल्याही पद्धतीनं जर तो कायदा हातात घेतला असं म्हणत असाल तरी चालेल,
परंतु आम्हाला ते पाऊल उचलावं लागणार आहे. देशी दारूंच्या या अवैध दारूवाल्यांच्या विरोधामध्ये नारी शक्तीला सोबत घेऊन एल्गार त्या ठिकाणी पुकारा लागणार आहे आणि नाईलाजानं प्रशासनाविरुद्ध, पोलीस प्रशासनाविरुद्ध त्या ठिकाणी आम्ही एल्गार पुकारणार एवढं निश्चित. दरवर्षीप्रमाणे यंदाही पिंपरी चिंचवड पालिकेचा वर्धापन दिन हा साजरा करण्यात आला. हा पालिकेचा 39वा वर्धापन दिन होता. त्याचं औचित्य साधून महिलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील यावेळी करण्यात आलं होतं. पैठणी, मोदक स्पर्धा, मतदान शिबिरांचं देखील आयोजन यावेळी करण्यात आलं. आदींसारख्या विविध स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या होत्या. ते पाककलेत जे भाग घेतला आहे, आज मोदक असतील, कटलेट असतील, आज त्यांनी अमूल्य किमती वेळ दिली, वेळात वेळ करून संधीत भाग घेतला. आज खरंच कौतुक करीन तेवढं कमी आहे. आज प्रत्येक गोष्ट खूप छान केलेली आहे. आमच्या कमलताईंनी खाऊन पाहिलं, एकही म्हणजे असं कुठल्याही गोष्टीत कमी नाही आहे. मोदक पण आमच्या अनुराधांनी खाल्ले, त्यांनी पण खूप छान, म्हणजे प्रत्येकीचं खूप छान केलं आहे. आणि आमच्या ह्या म्हणजे बघण्यासाठी आम्ही सगळ्या उपस्थित होतो. आपल्या शहराच्या महापौरताई, परत अनुराधा गोरखेताई, नगरसेविका कमलताई, बाबरताई, आम्ही सगळ्या म्हणजे हे करून नाही का त्यांचा नंबर काढायचे. आता सगळ्यांचेच नंबर यायला पाहिजेत असं आम्हाला वाटतंय, पण आता आपलं म्हणजे 3 नंबर काढायचे त्याच्यातून, म्हणून आता ते काढणं गरजेचं आहे. प्रत्येकाला ह्याच्यात गिफ्ट मिळणारच आहे. आज एवढं कौतुकाने त्यांनी केलंय, तर त्यांचं खरंच खूप कौतुक करते. त्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि ताई, खाली तुम्हाला माईसोबत ठेका कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून विविध वस्तूंवर आपली कला सादर करत असतो. अशाच प्रकारे येवल्यातील संतोष राऊळ या कलाकारानं नारळावर नवरात्र उत्सवानिमित्त नवदुर्गेचे अवतार आपल्या हाताच्या साह्याने रेखाटले आहेत. या कलाकारानं वेगवेगळ्या नारळांवर 9 देवींचं चित्र रेखाटन करून काढलेले असून नारळावर दशावताराचे दहनाचे चित्र देखील आपल्या हाताच्या साह्यानं रेखाटन करून काढले आहेत. अशा अनोख्या पद्धतीनं या कलाकारानं नारळावर नवदुर्गेंचं रेखाटन केलं असून त्यात कोल्हापूरची देवी, माहूरची देवी, तुळजापूरची देवी तसेच सप्तशृंगी माता आणि येवल्याचं ग्रामदैवत जगदंबा माता यांच्यासह इतरही देवींचं चित्र नारळावर आपल्या हाताच्या साह्यानं रेखाटन केलंय. या कामाकरिता संतोषला त्याच्या पत्नीनं देखील मदत केली आहे. माझे मिस्टर नवदुर्गांचे रूप नारळावर रेखाटन करत असताना त्यांना मी सहज सुचवलं की मी अलंकार जे स्त्रियांचं आभूषण आहे ते अतिशय सुंदर अशा पद्धतीने रेखाटलं तर चालेल का. त्यांनी सुचवलं हां ठीक आहे चालेल हे. मग त्या पद्धतीने मी रेखाटण्याचा प्रयत्न केला व त्यांना थोडीशी मदत म्हणून त्यांचं सहकार्य आणि त्यांना जे चांगल्या प्रकारे कसं जे होईल याचा प्रयत्न केला. वणी पोलीस तालुका दिंडोरी येथील मोबाईल चोरून नेणाऱ्या संशयावरून आरोपी पोलिसांच्या ताब्यात घेतला असून त्याच्याकडून 7 मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. वणी तालुका दिंडोरी येथे 8 ऑक्टोबर रोजी मोबाईल चोरीची तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार वणी पोलिसांनी CCTVच्या माध्यमातून तपासाची यंत्र फिरवली असता 2 संशयित ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडे 7 मोबाईल हस्तगत करण्यात आल्याचं तपास अधिकारी PSI रतन पगार यांनी बोलताना सांगितलं आहे. दिनांक 8/10/2021 रोजी वणी पोलीस स्टेशनला 482/2021 प्रमाणे भादवी 454/380 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी मनीष खाविया यांची शिंपी गल्ली ते सकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यान त्यांच्या हॉलमध्ये त्यांचा सॅमसंग कंपनीचा ब्ल्यू रंगाचा मोबाईल चार्जिंगसाठी लावून ते आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले. त्यावेळेस अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पाठीमागे दरवाजाच्या कडी उघडून आत प्रवेश केला आणि त्यांचा कंपनीचा ब्ल्यू रंगाचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल चोरून नेल्यानंतर त्यांनी बघितलं येऊन तर घरातल्या लोकांना विचारपूस केली की माझा मोबाईल कुठे आहे. तर त्यांना मिळून न आल्याने त्यांना त्यांचा संशय बळवला की आपला कोणीतरी अज्ञात चोरट्याने मोबाईल चोरून नेला. त्यांनी पोलीस स्टेशनला आले, फिर्याद दिल्यानंतर आम्ही सदर ठिकाणी आजूबाजूच्या लोकांना विचारपूस केली. त्यांचं कोणी संशयित मिळतं का. आम्ही तिथे आजूबाजूच्या परिसरात CCTV कॅमेरे चेक केले.
CCTV कॅमेरे चेक केले असता आम्हाला त्यांच्या वर्णनावरून एक संशयित आरोपी आम्ही तिथे मिळाला. त्याच्यानंतर एक आरोपी च्या मोबाईल डाटेवरून आम्ही सुरगाणे येथून त्याला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर आम्ही आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील साहेब, त्यानंतर आमचे ॲडिशनल मॅडम माधुरी कांगणे मॅडम, त्यानंतर आमचे डेप्युटी साहेब गायकवाड साहेब आणि आमचे रजपूत साहेब प्रभारी रजपूत साहेब यांनी एक 5 लोकांची कमिटी गठीत केली का सदर गुन्ह्याचा तपास होण्याकामी. मग त्यात आमचे उदय साहेब, आम्ही स्वतः, आमचे चेतन बागुल, बच्छाव दादा असे आम्ही त्यांनी कमिटी स्थापन. मग आम्ही सदर आरोपींना अटक केली. त्यानंतर त्यांना दिंडोरी कोर्टात हजर केलं. माननीय न्यायालयाने त्यांना 1 दिवसाची पोलीस कस्टडी दिली. त्यानंतर आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपींकडनं 7 मोबाईल आम्ही रिकव्हर केले आहे. विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून नावारूपास आलेल्या संत्रा हा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला असून परंतु यावर्षी आंबिया बहराला गळती आल्यानं संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. त्यामुळं चांदूर बाजार तालुक्यातील संत्रा बागेची पाहणी माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी करत संत्र्याला प्रति हेक्टर 1 लाख रुपये हेक्टरी नुकसान भरपाई देण्याची मागणी भाजप नेते अनिल बोंडे यांनी केली आहे. तर राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मतदारसंघामधील संत्रा हा गळत होत असल्यानं बच्चू कडू यांनी दखल घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. हा सडा दिसतोय संत्र्याचा. ब्राह्मणवाडा थडी चांदूर बाजार तालुक्यातलं बनसोड यांचं शेत आहे. म्हणजे पूर्ण झाडावर लदबद संत्र होते. चांगले पैसे येतील अशी अपेक्षा होती. पण आज एक वेळा उचलले दुसऱ्यांदाही गळलेले आहे. म्हणजे जो बगीचा 30 लाखामध्ये मागितला गेला होता, आज 4 लाखालाही कोणी विचारायला तयार नाही. म्हणजे त्या व्यापाऱ्यांनी सौदेही तोडून टाकले. शास्त्रज्ञ येऊन गेले, पहिल्यांदाही फवारणी केली, त्याचेही पैसे लागले. शासनानं कमीत कमी लक्ष दिलं पाहिजे. राज्यमंत्री बच्चू कडूचा मतदारसंघ आहे हा, आणि किमान 1 लाख रुपये प्रति हेक्टर या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये नुकसान भरपाई दिल्या जाते, विदर्भाकडे का दुर्लक्ष केलं जातं? उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री डोळे उघडतील का? बच्चू कडूला बँकेच्या निवडणुकीमधून जर फुरसत मिळाली असेल तर हे पडलेले संत्र पाहायसाठी दृष्टी येईल का? एवढाच या शेतकऱ्यांचा सवाल आहे. आज रास्ता रोको आंदोलन केलं, आज हे शेत पाहायला आलो, लोकांच्या त्या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आसू आहे. आणि म्हणून कृपा करून जागे व्हा बच्चू कडू, कृपा करून जागे व्हा कृषी मंत्री, कृपा करून जागे व्हा मुख्यमंत्री. अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती. सध्या नवरात्रीचा उत्सव सगळीकडे पाहायला मिळतोय. मागील वर्षी कोरोनामुळे नवरात्रीच्या उत्सवावर कोरोनाचं सावट होतं, परंतु यावर्षी कोरोनाची रुग्णसंख्या कमी असल्यानं अनेक दुर्गा मंडळांनी नवरात्री उत्सव साजरा केलाय. 2 दिवसांपूर्वीच खासदार नवनीत राणा यांनी अमरावती शहरामधील नवरात्री दुर्गा मंडळांना भेटी देऊन रास गरबा खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला होता. त्यानंतर आता खासदार नवनीत राणा या काल अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरात दुर्गा उत्सव मंडळांना भेटी आणि दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या. या दरम्यान एका मंडळात ढोल ताशे वादन सुरू होतं. अशावेळी खासदार नवनीत राणा यांनाही ढोल वाजवण्याचा मोह आवरला नाही. लागलीच खासदार नवनीत राणा यांनी कमरेला ढोल बांधून ढोल वादन करत माँ दुर्गेचा जागर केलाय. खासदार नवनीत राणा यांच्या या कौशल्यपूर्ण ढोल वादनामुळे रास गरबाप्रेमींचा उत्साहही वाढला होता. दरम्यान नवनीत राणा यांचा ढोल वाजवतानाचा अंदाज पाहण्यासाठी मात्र ग्रामस्थांनी मोठी गर्दीही केली होती. अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती. सातबाऱ्यावर फेरफारची नोंद करून त्याची मूळ प्रत आणि प्लॉटचा नियोजित टॅक्सची रक्कम कमी करून सुधारित टॅक्स पावतीची प्रत देण्याकरिता 5,000 रुपयाची मागणी करणाऱ्या तलाठ्यासह 2 आरोपींना नागपूर लाचलुचपत विभागानं अमरावतीमध्ये कारवाई करून अटक केली आहे. नागपूर येथील तक्रारदार यांची शहरातील अकोली परिसरात असलेल्या
प्लॉटच्या सातबाऱ्यावर फेरफार नोंद करून त्याची मूळ प्रत आणि प्लॉटच्या नियोजित टॅक्सची रक्कम कमी करून सुधारित टॅक्स पावतीची प्रत देण्याची मागणी या तलाठ्याकडे केली. तलाठ्यानं या कामाकरिता तक्रारदार यांच्याकडे 5,000 रुपयांची मागणी केली. तक्रारदार हे सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक असल्यानं त्यांनी सदर तलाठ्याची नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयामध्ये तक्रार दाखल केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर चहा कॅन्टीनवर आरोपी तलाठी संतोष गणेशराव चपटे आणि दिलीप विठ्ठलराव बोरेकर वय 54 वर्ष, गजानन रमेशराव सावंत वय 42 या दोन्हीही खासगी इसम यांना 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. सदरची कारवाई पोलीस उपाधीक्षक अनामिका मिर्झापुरे, पोलीस निरीक्षक सारंग मिराशी, पोलीस हवालदार दिनेश शिवले, सुनील कळंबे, पोलीस नाईक सारंग बालपांडे, आशु श्रीरामे, पोलीस शिपाई मंगेश कळंबे, मनीष नेवारे, चालक पोलीस नाईक शारिक अहमद, अमोल भक्ते यांच्या पथकानं केली आहे. शाळेची फी न भरल्यानं इयत्ता 10वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्याला कमी मार्क दिल्याचा प्रकार शहरातील महर्षी पब्लिक स्कूलनं केला होता. त्यामुळं पीडित विद्यार्थी हा सहपरिवार जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला बसला होता. जिल्हाधिकारी यांच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यानं उपोषण मागे घेतलं होतं. आज याविषयी निवासी जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये पीडित विद्यार्थी, पालक, राजकीय नेते आणि शाळा प्रशासन यांच्यात बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये राजकीय नेते आणि शाळा प्रशासन यांच्यात तू मे झाली होती. गेल्या अनेक दिवसांपासून पीडित विद्यार्थी शाळा प्रशासनाविरोधात लढत आहे. या प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांनी उडी घेत पीडित विद्यार्थ्यांना मोठमोठाली आश्वासनं दिली होती. गेल्या 3 दिवसा अगोदर पीडित विद्यार्थी सहपरिवार जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला बसला होता. उपोषणाला बसल्यानंतर 2 दिवसांनी जिल्हाधिकारी यांनी उपोषणाची दखल घेत पीडित विद्यार्थ्याला न्याय मिळवून देऊ असं आश्वासन दिलं. त्यानंतर पीडित विद्यार्थ्यानं आपलं उपोषण मागे घेतलं. आज निवासी जिल्हाधिकारी यांच्या दालनात पीडित विद्यार्थी, पालक, राजकीय नेते आणि शाळा प्रशासन यांच्यात बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये पत्रकारांना सहभागी होण्यास प्रशासनाकडून मनाई करण्यात आली. या बैठकीमध्ये सहभागी राजकीय नेते आणि शाळा प्रशासनामध्ये चांगलीच तू मे झाल्याचं समोर आलं. एका विद्यार्थ्याच्या प्रकरणी अनेक पक्षांचे राजकीय नेते सहभागी होत असल्यानं शाळा प्रशासनाकडून काही मलई मिळते का असा प्रयत्न देखील राजकीय नेते करत असल्याची चर्चा संपूर्ण शहरात नागरिकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रंगते आहे. सांग, तुझं आज समाधान झालं का? काय वाटतं? आज जे बैठकीमध्ये ठरलं तर माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि त्यांचे जे कमिटी बसवलेले जे उपसंचालक वगैरे जे होते त्यांनी मला आज असं सांगितलं की तुला न्याय मिळणार आणि तुझे जे रिचेकिंगचे मार्क्स आहे आम्ही ते समोर बोर्डाला देणार आणि तुला 52चे मार्क्स जे आहेत ते आम्ही वाढवून देणार. तुझं समाधान झालं का? तुझं चांगल्या शाळेत ॲडमिशन तोपर्यंत माझा पूर्ण रिझल्ट येणार नाही, डबल रिझल्ट येणार नाही, तोपर्यंत माझं समाधान नाही. नवरात्र उत्सवानिमित्त सोलापुरातील स्पर्शरंग कालपरिवारानं आदिशक्ती दुर्गादेवीची भव्य दिव्य अशी रांगोळी साकारली आहे. सोलापुरातील कुचन प्रशालेच्या प्रांगणात ही रांगोळी साकारण्यात आली आहे. ही कलाकृती बनवण्यासाठी खडी आणि रंगांचा वापर करण्यात आला आहे. 170 बाय 260 क्षेत्रफळामध्ये ही रांगोळी साकारण्यात आली आहे. ही रांगोळी साकारण्यासाठी स्पर्शरंग कला परिवाराला तब्बल 45 दिवसांचा कालावधी लागला आहे. नवरात्रोत्सवामध्ये खास आपल्या प्रेक्षकांसाठी ड्रोन कॅमेरामधून टिपलेली ही नयनरम्य दृश्य पाहूयात. नमस्कार, मी चित्रकार विपुल श्रीपाद मिरजकर. यंदा वर्षी दसऱ्याच्या निमित्ताने मी माझ्या कलेचा उपयोग करून 40,000 स्क्वेअर फूट इतका कुचन प्रशालेमध्ये एक प्रतिमा तयार केलेली आहे आणि ती प्रतिमा मला बनवताना पाषाणकळीचा मी उपयोग केलेला आहे आणि ते आम्ही स्पर्शरंग कला परिवार आमची एक टीम आहे आणि त्या टीममध्ये एकूण आम्ही 5 जण आहे. आम्ही ते असं 5-6 जण मिळून ते प्रतिमा आम्ही साकार केलेली आहे. आम्ही त्यासाठी मला 45 दिवसाचा इतका कालावधी मला लागलेली आहे आणि ते प्रतिमा मला साकारताना एवढा एक विचार आला की माझ्या कलेमधून लोकांना कशी दर्शन मिळावी आणि यासाठी मी ते प्रतिमा साकारलेली आहे आणि मी ही प्रतिमा विश्वविक्रमसाठी मी नाव नोंद केलेली आहे. धन्यवाद. शिवसेनेचा दसरा मेळावा उद्या संध्याकाळी शिवतीर्थावर न होता या सर्व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याच्यावर विचार केलेला आहे. शिवतीर्थावर करता येईल का मर्यादित त्यांचं असं घेऊन तरीही मोठ्या संख्येनं लोक येतील. शिवतीर्थावर मेळावा आहे असं समजल्यावर हजारो संख्येने लोक महाराष्ट्रातून देशातून येणार. त्यामुळे उद्धवजींनी सुचवलं की आपण बंदिस्त सभागृहामध्ये हा मेळावा साजरा करूयात आणि षण्मुखानंद सभागृहामध्ये मेळावा आयोजित करण्याचं ठरलं आहे. उद्या सायंकाळी हा मेळावा होईल आणि तो
मेळाव्यासारखाच होईल. दसरा मेळावा हा शक्यतो कधीच चुकवला जात नाही, पण महाराष्ट्राला, देशाला त्याची प्रतीक्षा असते. शिवसेना प्रमुख व्यासपीठावरून देशाच्या, राज्याच्या, कायद्याच्या घडामोडींवर काय भाष्य करतात? आमची मुलूक मैदान तोफ असते आणि उद्या ती तोफ धडाडणार. आणि महाराष्ट्रातील जे प्रश्न आहेत ते महाराष्ट्रामधील काही लोकांनी 2 वर्षात त्यांना काही कामधंदे उरले नाहीत, त्यामुळं एक नाटक चळवळ सुरू केलेली आहे. तर उद्या त्या नाट्य चळवळीला सुद्धा उद्या चांगलंच उत्तर दिलं जाईल, असं संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे. संपूर्ण नियम, कायदा कोरोनासंदर्भात केलेले आहेत याचं भान ठेवून हा मेळावा होईल. कोणीतरी टीका करत असेल तरी त्या टीकेला काही अर्थ नाही. आणि नक्कीच शिवसेना प्रमुख, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री या देशाच्या राजकारणाविषयी, महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी आणि विकासाविषयी अशा अनेक प्रश्नांवर भाष्य करतील याची खात्री बाळगा, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. याची खात्री बाळगा. सर, हिंदी में जानना चाहेंगे दशहरा मेला होगा कल क्या? देखिए, शिवसेना का जो दशहरे का जो रैली होता है वो बहुत ही ऐतिहासिक होता है, सबको मालूम है. 55 साल हो गए लगभग, हमेशा ये रैली दशहरा की होती आई है. शिवतीर्थ के ऊपर यानी शिवाजी पार्क के ऊपर लाखों की संख्या में लोग देश भर से आते हैं. लेकिन गत 2 साल से कोरोना की वजह से ये नहीं हुआ. इस बार हम सोच रहे थे कि क्या हम शिवाजी पार्क पर या शिवतीर्थ पर कर सकते हैं, लेकिन अगर दसरा मेलावा रैली वहाँ होती है तो हज़ारों लाखों की संख्या में लोग वहाँ जुड़ जाएंगे और हमें हमारे नियम तोड़ने का कानून तोड़ने का इल्ज़ाम हम पर आ जाएगा. इसलिए मुंबई का जो सबसे बड़ा हॉल है, षण्मुखानंद हॉल, उसमें ये रैली होगी. उसी तरह से होगी, हर साल जैसा होता है ये रैली, इस तरह से. उद्धव ठाकरे साहब जो पार्टी के चीफ है और मुख्यमंत्री है, उनका मुख्य भाषण होगा. और हमेशा से जब शिवसेना चीफ यानी शिवसेना प्रमुख हो या शिवसेना पार्टी चीफ हो, दसरा रैली को देश की राजनीति के ऊपर, महाराष्ट्र की राजनीति के ऊपर, भविष्य के ऊपर बहुत से अपनी बातें बेबाक तरीके से रखते हैं. इस बार भी देश उनके भाषण का इंतजार कर रहा है. सर मला सांगा, महाविकास आघाडीला या दसरा मेळाव्यामध्ये निमंत्रण देण्यात आलेलं आहे का? हा मेळावा शिवसेनेचा असतो, एक लक्षात घ्या. हा मेळावा शिवसेनेचा असतो. हा शिवसेनेचा दसरा मेळावा, एवढंच लक्षात घ्यायचं. सर, राज्यामध्ये महिला अत्याचार वाढत आहे, परंतु अजूनही महिला आयोगाला अध्यक्ष मिळत नाही आहे. राष्ट्रवादीच्या नेत्याचं महिला आयोगाच्या याच्यावरती मी बघा असं आहे की कुठल्या नेमणुका होणार नाही होणार याच्याविषयी मी अजिबात भाष्य करणार नाही. मला वाटतं या सगळ्या प्रमुख नेमणुका लवकरच होतील. सर, पेट्रोल डिझेलचा राक्षस लोकांना गिळंकृत करतोय, तो राक्षस आता आपण 2024ला जाळायचा आहे. सातारचा विकास करताना मी चालत फिरीन किंवा लोटांगण घालत फिरीन, माझा कोणाला प्रॉब्लेम आहे का, असं प्रत्युत्तर खासदार उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रराजेंच्या टीकेला दिलाय. कालच आमदार शिवेंद्रराजेंनी खासदार उदयनराजेंवर गाडी चालवण्यावरून टीका केली होती, त्यावर त्यांनी हे प्रत्युत्तर दिलं आहे. हो, मला परवडत नाही 4 चाकी. मग काय झालं, मी 2 दुचाकीवरनं फिरेन, मी चालत फिरेन, मी रांगत फिरेन, माझे गुडघे दुखतात, माझं काय, मी कसं पण फिरेन, लोळत फिरेन का की काय काय राज्यांमध्ये एखादं कोण सुटका झाली की मग लोटांगण घाल त्या मंदिराला प्रदक्षिणा मारते. मी लोटांगण असं गडगडत जाईन, काय प्रॉब्लेम काय कोणाचं. तुम्हाला हे त्याच्याबद्दल जर दुःख वाटत असेल कोणाला की हे असे करतात, तर मी करा, तुम्हाला कोण थांबवलं? लोकशाही आहे. मी सीटवर उभं राहून तुम्ही फिरा, डोक्यावर फिरा. पण जनतेला हे असं करत असताना जनतेला हे नको आहे. जनतेला कामं पाहिजेत, कामं करायचे नाहीत. आणि मग ह्याच्यावर नाही गेले, मग ती असं केलं तसं केलं, नाव ठेवायला काय त्याला अक्कल लागत नाही. याचा अर्थ मला खूप आहे अशातला भाग नाही, पण कॉमन सेन्स आहे जी फारशी कॉमन नाही आहे. आणि त्यामुळं कामं करा. तुम्ही केले असते, ह्या संबंधित लोक जे नावं ठेवतात, मला हिंमत असेल तर कोणी पण असू दे, समोरासमोर या ना. त्यावेळेस का नाही, आम्हाला वेळ नव्हता, पूर्णनियोजित कार्यक्रम होते. आणि त्यांचे कसले पूर्णनियोजित कारण मला विचारा ना. माझा फक्त एकच पूर्णनियोजित कार्यक्रम असतो, तो म्हणजे सर्वसामान्य आणि जनतेची सेवा. जनतेचा सेवक या नात्याने एवढंच माझा पूर्णनियोजित कार्यक्रम आहे.
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी. नवरात्राच्या आपल्या सर्वांना खूप खूप भरभरून शुभेच्छा. फार फार ह्या आपण सर्वांची प्रगती व्हावी, देशाची प्रगती व्हावी आणि फार मोठे व्हा, जेणेकरून मला दुचाकीवरनं पुन्हा एकदा 4 चाकी आपण घेऊ. माझ्या जावयाकडे कोणत्याही प्रकारचा गांजा आढळून आला नाही. जावयाकडे हर्बल तंबाखू सापडल्याचं कोर्टाच्या ऑर्डरमध्ये दिसून आलंय. त्यामुळं एनसीबीला हर्बल तंबाखू आणि गांजा यातील फरक कळतो की नाही असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय. या प्रकरणात माझ्या जावयाला फ्रेम करण्यात आलं असून या प्रकरणी माझा जावई उच्च न्यायालयामध्ये जाणार आहे असंही नवाब मलिक यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. इसमें ऐसा कहा गया कि कानपुर में छापा डाला गया और 2-3 जगह पे छापा डाला गया. ये सारी खबरें एनसीबी के माध्यम से पत्रकारों ने चलाई. आपकी जानकारी के लिए बताना चाहता हूँ कि मेरा दामाद जो बांद्रा में रहता है, 9 तारीख को हमारी एनिवर्सरी थी. सारे परिवार को हम लोग साथ में खाना खाने जाते हैं. हमने खाना खाया और 13 तारीख के दिन उसके बाद मुझे एक पत्रकार साथी है, उनका फ़ोन आया कि सुबह लगभग 9:30 पौने 10 बजे कि आपके दामाद को एनसीबी ने कोई सम्मन किया है क्या, कोई ड्रग के मामले में. मैंने वो कहा कि उसे क्यों सम्मन करेंगे, ऐसा गलत है. अगर कुछ है तो मामला गंभीर हो सकता है. बारह तारीख के रात में एनसीबी ने सम्मन दिया. जो बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. टीव्ही चालू असताना अचानक झाला ब्लास्ट आणि थोडक्यात बचावला मुलगा आणि आई. कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये फुलांच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी. जळगावमध्ये नाल्याचं पाणी रस्त्यावर आल्यानं शेतकऱ्यांना प्रवास करणं झालं कठीण. बुलढाण्यात अवैधरित्या दारूचे बॉक्स पोहोचवणाऱ्याचे दारूचे बॉक्स फोडून जाळले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा वर्धापन दिन जल्लोषात. या होत्या दिवसभराच्या सविस्तर बातम्या. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा झूम ऑन न्यूज. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.